नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लेखांक 117. मोठी कोरलचा पुनीत आश्रम आणि नर्मदा मातेनं दिलेली तैरती शिला. चालत चालत मंगलेश्वर तीर्थ मागं टाकलं आणि उजव्या हाताला दिसणारा कबीर वड पाहत पुढे चालत राहिलो. संत कबीर यांनी दातून करून अर्थात दात घासून टाकून दिलेल्या वडाच्या काडीला फुटलेला हा एक महावृक्ष आहे. तो एका भव्य बेटावर आहे, त्यामुळे परिक्रमावासींना तिथे जाता येत नाही. समोरील तटावर असताना झगडी या मढीच्या इथून हाच कबीरवड दिसत होता. हाच तो कबीरवड आणि मंदिर. कबीरवड मंदिराचा गाभारा हा काहीसा असा दिसतो. परिक्रमावासींना या बेटावर जाता येत नाही म्हणून मुद्दाम आपल्या दर्शनासाठी संग्रहित चित्र इथं जोडलेलं आहे. पुढे निकोरा नावाचं गाव लागतं. या गावात लिंगवराहाचं पुरातन मंदिर आहे. या संपूर्ण भागामध्ये वराहाचं फार महत्त्व आहे असं मला जाणवलं. वराह आणि वाराही देवी हे लिंगवराहाचं मंदिर निकोरामधलं आपण बघू शकता. ह्या अशा पद्धतीचं बांधकाम ही मूळची भारतीय शैली आहे. मंदिरामध्ये दर्शन घेऊन काठाकाठाने पुढे निघालो आणि पुढे गुप्तेश्वर महादेवाचं मंदिर लागलं. हे आहेत गुप्तेश्वर महादेव. त्यांचं दर्शन घेऊन थोडं पुढे गेल्यावर एका अतिभव्य दिव्य आश्रमाने लक्ष वेधून घेतलं. या आश्रमाची वास्तू इतकी भव्य दिव्य होती की ती न पाहता पुढे जाता येणे शक्यच नाही. हा आहे निकोरा येथील ध्यानी आश्रम. श्री आनंदी गुरुमा नावाच्या एका तरुण साध्वीने आपल्या गुरुदेवांच्या स्मरणार्थ हा आश्रम स्थापन केलेला आहे. हा आश्रम नसून पृथ्वीवरचा स्वर्गच आहे अशी त्याची रचना केलेली आहे. कमळाच्या उमलणाऱ्या पाकळ्यांसारखे दिसणारे अतिशय भव्य असं ध्यानमंदिर हे आश्रमाचं मुख्य आकर्षण आहे. त्याचबरोबर सुंदर सुंदर बगीचे आणि अतिशय पंचतारांकित निवास व्यवस्था हे देखील इथलं वैशिष्ट्य आहे. परंतु इथे परिक्रमावासींचे फारसे अगत्य नाही असे मला जाणवले. केवळ शिष्यमंडळींसाठीच हा आश्रम खुला असावा असे मला वाटले. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची त्यागावे. या उक्तीला स्मरून या आश्रमाची भव्यता वरवर पाहून पुढे निघालो. निकोरा इथला ध्यानी आश्रम आपण बघतोय आणि ध्यानी आश्रमाच्या प्रणेत्या आनंदीमा आणि त्यांचे गुरुदेव यांच्या प्रतिमा इथे लावलेल्या आहेत. आश्रमामध्ये अतिशय सुंदर असे बगीचे आहेत. नर्मदा मैयाच्या काठावर देखील सुंदर बाग केलेली आहे. अतिशय भव्य असं ध्यानगृह आणि अतिशय वैचित्र्यपूर्ण असा कळस हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. परिक्रमेमध्ये नसताना या आश्रमामध्ये येऊन राहायला कोणालाही आनंददायक वाटेल असं इथलं वातावरण असणार याची खात्री वाटत होती. इतके भव्य आश्रम नर्मदा खंडामध्ये फार थोडे आहेत. इथून नर्मदा मातेचं देखील सुंदर असं दर्शन होत होतं. इथे पुढे स्वामी मनीषानंद यांचा एक आश्रम आहे, परंतु तिकडे न जाता मी पुढे चालत राहिलो. शिवलिंगाचा आकार दिलेली वास्तू असलेला हा स्वामी मनीषानंदजी स्थापित परमहंस कुटीर नावाचा आश्रम आहे. नर्मदेकाठी असे पावलापावलावर आश्रम लागतात. प्रत्येक आश्रमात जाण्याची गरज नसते. कोणी आग्रहाने बोलावले तर मात्र जावेच लागते. परंतु वर्षानुवर्षे दररोज लाखो परिक्रमावासी जात असल्यामुळे सरावलेले सेवेकरी कधी कधी तुम्हाला बोलवत नाहीत. त्यावेळी मैयाची इच्छा असं म्हणून पुढं चालत राहायचं असतं. तुम्ही आपणहून जाऊन आश्रमामध्ये काही सोय होईल का असं विचारलं तर क्वचित प्रसंगी अपमान देखील होण्याची शक्यता असते. असे मी स्वतः घडताना पाहिलेले आहे. त्यापेक्षा काठाकाठाने चालत राहावे हे उत्तम. काठावर पुन्हा एकदा मंगळनाथ महादेवाचं मंदिर लागलं. या अंगारेश्वर गावामध्ये अंगारेश्वर आणि स्वयंभू अंगारेश्वर अशी दोन मंदिरं आहेत. दोन्हींचं दर्शन घेतलं. आपण बघतोय हे आहेत स्वयंभू अंगारेश्वर महादेव. हे शिवलिंग पाहिल्यावर आपल्याला आठवण येते ती शुक्लेश्वर महादेवाच्या ज्योतिर्लिंगाची. या दोघांची लिंग ही एकसारखीच आहेत. एका बाजूने तिरका काप असलेली. आणि हे आहेत अंगारेश्वर महादेव. देवाच्या पुढे आणि संतांच्या पायावर आपली लेकरं घालण्याची प्रथा संपूर्ण भारतात जशी आहे तशीच नर्मदा खंडामध्ये सुद्धा सर्वत्र आढळते. पुढे घनदाट जंगलातून काठाकाठाने कठीण मार्ग चालत राहिलो. उभा तट होता, त्यामुळे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकावे लागायचे. हे अवघड आहे पण अशक्य नाही. आपण जर बघितलं तर हा उभा तट असा होता. दुरून पाहायला जरी हा धोकादायक वाटला तरी प्रत्यक्षात एक पाऊल ठेवण्याची जागा तुम्हाला सगळीकडेच मिळते. हे बघा, इथून जाता येतं बरं का.
हा घाट आहे बघा मध्ये एक, पलीकडे झाडी आहे. पण मी अगदी याच मार्गाने गेलो. ज्यांना पोहता येत नाही त्यांनी मात्र या मार्गाचा अवलंब करू नये अशी विनंती आहे. इथे खूप सारे दगड दिसायला सुरुवात झाली होती. यात मुख्यत्वे करून शिवलिंगे तर मिळतातच, परंतु चित्रविचित्र आकाराच्या देवतांच्या मूर्तींसारखे दिसणारे दगड मिळायचे. हे दगड वर्षानुवर्षे एखाद्या मोठ्या खडकातील ठराविक खनिजांची झीज झाल्यामुळे उरलेले आकार असावेत असा माझा अंदाज आहे. ते एकमेकांवर आपटले की खणखणीत धातूसारखा आवाज यायचा आणि जोरात आपटले की फुटून जायचे. नर्मदा मातेच्या उदरातले शिवलिंग मात्र काही केले तरी फुटत नाहीत. महादेवांची क्षमा मागून सांगतो की मी अतिशय ताकदीनं विविध आकाराची शिवलिंग जमिनीवर किंबहुना खडकावर जोरात आपटून पाहिलेली आहेत. ते अतिशय बेकार पद्धतीने उलटी उसळी मारतात, परंतु फुटत नाहीत. याचं कारण वर्षानुवर्ष नर्मदा मातेच्या उदरामध्ये असलेल्या रांजण खळग्यांमध्ये फिरून फिरून त्यांच्यातील अनावश्यक भाग सर्व निघून गेलेला आहे आणि आवश्यक तेवढा भाग शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे ते टणक आणि कठीण असतात. कृपया कोणीही हा प्रकार करून पाहू नये. चुकून माकून कंकर उडून डोक्यात किंवा शरीरावर कुठे लागला तर मोठा अपघात घडू शकतो. इथले विविध देवतांच्या आकाराचे दगड मात्र ठिसूळ होते. मला इथे विविध आकाराचे खूप दगड सापडले, परंतु पाठीवरचे वजन वाढवायला नको म्हणून मी ते तिथे सोडून पुढे आलो. क्षमस्व. या भागातील पाणी मात्र अतिशय गोड होतं. याचा अर्थ समुद्राचा संपर्क आता संपल्यात जमा होता. इथे अतिशय मोठ्या आकाराची 2-3 पंप हाऊस लागली. मोठे मोठे डोहकूप किंवा जॅकवेल बांधले गेले होते, ज्यातून भरूच जिल्ह्यातल्या 5-6 तालुक्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी जलउपसा केला जात असे. इथेच एक गेस्ट हाऊससुद्धा होते. हेच ते डोहकूप किंवा जॅकवेल. आता ओहोटीमुळे पाणी उतरलेलं दिसतंय, अन्यथा डोहकूपापर्यंत पाणी असतं. पुरामध्ये तर हे डोहकूप अर्ध्याच्या वर बुडलेलं असतं. या भागातल्या लहान मोठ्या नावा कशा आहेत हे आपल्याला कळावं म्हणून हे चित्र जोडले. इथून काठाने चालणे फारच कठीण होऊ लागले. त्यात ग्रामस्थांनी प्रचंड काटेकुटे टाकून काठावरचा मार्गच बंद करून टाकला होता. असे का केले असं विचारल्यावर नावाड्यांनी मला सांगितलं की इथे मगरींचं प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळे इथून काठावरून कोणाला चालू दिलं जात नाही. अतिशय निराश होऊन मी काठाला समांतर असलेल्या रस्त्याकडे चालत आलो. वाटेत सुंदर अशी शेती लागली. गुजरात राज्य महामार्ग क्रमांक 164 वर पोचलो. जवळ असलेल्या एका आश्रमातून आवाज देण्यात आला म्हणून आत गेलो. एका तरुणाने आवाज दिला होता. आतमध्ये जाऊन बघतो तर काय, समोर साक्षात साईबाबा बसलेले आहेत. शिर्डीला साईबाबांच्या मूर्तीची जशी रचना आहे ना, अगदी तसेच बसलेले एक साधू तिथे होते. त्यांनी ठरवून तशी पायाची घडी घातली असावी हे स्पष्ट दिसत होते. मला हा प्रकार थोडासा बालिशपणाचा वाटला. मी देखील मजा केली. पाया वगैरे न पडता नुसताच तिथे बसून राहिलो. मग ते साईबाबा मला म्हणाले, साईबाबांच्या पाया नाही पडणार का? मी म्हणालो, कुठे आहेत साईबाबा? मग मात्र त्यांची पंचायत झाली. या आश्रमाचे नाव स्वयंसाई सद्गुरू स्थापित मिनी शिर्डीधाम असे होते. म्हणजे या साधू महाराजांनी स्वतःला बळेबळेच स्वयंसाई म्हणून घोषित केले होते. एका विशिष्ट वयानंतर माणसाचे सर्व केस पिकतात आणि त्याच्या डोक्याला साईबाबांसारखं फडकं बांधलं आणि दाढी एका विशिष्ट प्रकारे कोरली की कोणीही साईबाबांसारखा दिसू लागतो. इथेही तसलाच प्रकार होता. अंगावरची वस्त्रे त्यांनी जाणून बुजून साईबाबांच्यासारखी घातली होती. आश्रमात जिकडे पाहावे तिकडे साईबाबांच्या छायाचित्रांच्या विविध पोज आहेत. अगदी तशाच पोज दिलेले या बाबांचे फोटो लावलेले होते. अगदी स्पष्टपणे सांगायचे तर हा सगळाच प्रकार मला आचरटपणाचा वाटला. असो, ज्याचा त्याचा प्रश्न. माझ्या मागोमाग अजून काही परिक्रमावासी आश्रमात येऊन बसले. या बाबांनी आमच्या सर्वांशी गप्पा मारायला सुरुवात केली. बाहेर अंगणामध्ये एक झोपाळा होता, त्यावर जाऊन ते बसले. इथे यांचा मुलगा आणि सून देखील होते. सून बिचारी फारच गरीब होती. तिला यांनी चांगलेच कामाला जुंपले आहे असे दिसत होते. तिला चहा करण्याचा आदेश स्वयंसाई बाबांनी दिला आणि सर्वांसाठी बालभोग मागविला. बाबा सर्वांना सांगू लागले, मी 3दा नर्मदा परिक्रमा केल्या आहेत आणि त्याही उलटे चालत. हे ऐकल्यावर मात्र मी कपाळावर हातच मारून घेतला. परिक्रमेमध्ये उलटे चालून परिणाम काय साध्य होणार आहे? परंतु काही लोकांना जगापेक्षा काहीतरी वेगळे करण्याची फार हौस असते. यांचेही तसेच काहीतरी होते असे मला जाणवले. मी त्यांना विचारले, उलटे चालल्यामुळे काय झाले? ते म्हणाले, सुलटे कोणीही चालते, उलटे चालणे फक्त संतांना जमते. आता मात्र माझी खात्री पटली की ते सगळंच उलटे आहे. कारण मला लहानपणापासून उलटे पळण्याची आवड आहे आणि मी अतिशय वेगाने उलटा पळू शकायचो. अगदी सुलटे पळणाऱ्यांच्या गतीने पळायचो. आणि मी तर मुळीच संत नाही. त्यामुळे केवळ संतच उलटे चालू शकतात हे त्यांचे विधानच मोठे हास्यास्पद होते. किंबहुना स्वतःला संत घोषित करण्याचा तो केविलवाणा प्रयत्न वाटत होता. मी त्यांना काही कठीण आध्यात्मिक शंका मुद्दामून विचारल्या, परंतु त्याचे काही फारसे समाधानकारक उत्तर मला मिळाले नाही. वरवरची उत्तरे मिळाली, परंतु मला अतिशय आनंददायक अशी इथे गोष्ट मिळाली ती म्हणजे बालभोग. सुंदर अशा गाठिया शेव आणि गरम गरम चहा बिस्किटे सर्वांना देण्यात आली. स्वयंसाई आश्रमाचं गुगल नकाशावरून मिळालेलं एक चित्र सोबत जोडले. याच्यामध्ये बाबांचा झोपाळा दिसतोय आणि धर्मशाला
नावाचं गाव पुढे, त्या गावाची निळी पाटी आपल्याला दिसते. हे बघा, ही धर्मशाला गावाची पाटी आणि हा बाबांचा झोपाळा, हा मधोमध पत्र्याखाली झाकलेला. या भागामध्ये अतिशय मनापासून परिक्रमावासियांची सेवा करणारे काही आश्रम आहेत. त्यांना स्वयंसाई बाबा नावे ठेवत होते. हा असा आहे, तो तसा आहे, ही अशी आहे, ती तशी आहे. हे सर्व शांतपणे मी ऐकून घेतले आणि सरळ चालत परिक्रमा करण्याची बुद्धी मला दिल्याबद्दल मनोमन नर्मदा मातेचे आभार मानले. त्यांनी बांधलेल्या तंबूवजा आश्रमात परिक्रमावासियांची उत्तम सोय व्हायची यात काही शंकाच नाही. तसेच त्यांनी जगातला पहिला संतांचा वृद्धाश्रम काढलाय असं देखील त्यांच्या शिक्क्यावर लिहिलं होतं. हा शिक्का म्हणजे एक किस्साच आहे. नर्मदा खंडातील सर्वात मोठा शिक्का अशी या शिक्क्याची नोंद आहे. प्रत्येकाला आवर्जून स्वयंसाई बाबा वहीमध्ये शिक्का मारून घ्या असे सांगत होते. मी माझ्या वहीमध्ये मारून घेतलेल्या या शिक्क्याचं चित्र खालीलप्रमाणे. आपण बघू शकता किती मोठा शिक्का आहे. स्वयंसाई बाबा यांनी माझ्या वहीमध्ये स्वतःच्या हाताने मारलेला हा शिक्का आहे. सगळ्या धर्मांची खिचडी करून ठेवली बघा इथे. आता या शिक्क्याचं थोडंसं विश्लेषण करूयात. सर्वात वर या बाबांनी 8 धर्मांची किंवा पंथोपंथांची चिन्ह छापलेली आहेत. इथूनच गडबडीला सुरुवात होते. नर्मदा खंडामध्ये या इतर चिन्हांची काही गरज नाही. नर्मदा माता स्वयंसिद्ध आहे आणि तिच्या काठावर कोणाची भक्ती केली जावी हे पुराण प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षात निर्माण झालेल्या फडतूस पंथांचा गौरव इथे करण्याचं काहीच कारण नाही. त्याचा पुढचा शब्द आहे बिनसांप्रदायिक. म्हणजे आधी 8 संप्रदाय दाखवायचे आणि मग म्हणायचे की आम्ही बिनसांप्रदायिक आहोत, म्हणजे विरोधाभास सुरू झाला. लगेच पुढचे वाक्य आहे पूर्ण सनातन. म्हणजे आम्ही कुठलाच संप्रदाय मानत नाही असे आधी म्हणायचे की पुढच्याच वाक्यात सांगून टाकायचे की आम्ही पूर्ण सनातनी आहोत. म्हणजे अजून मोठा वैचारिक गोंधळ दिसून आला. त्यानंतर स्वयंसाई बाबांनी स्वतःला लावलेली सुंदर अशी बिरुदे वाचावी तशीच आहेत. ब्रह्मनिष्ठ, प्रेमावतार, परमपूज्य, आचार्य, परमहंस, जगद्गुरू, स्वामी, संत, श्री, सद्गुरू, स्वयंसाई गुरुजी. हो, आहा हा, काय ती बिरुदावली. परंतु बिनसांप्रदायिक माणसाने अशी सांप्रदायिक बिरुदे कशाला लावावीत. असो, पुढे ते म्हणतात मिनी शिर्डी तीर्थधाम. आता बिनसांप्रदायिक असल्यामुळं मिनी हा इंग्रजी शब्द चालणार आहे, त्यामुळे तो क्षम्य आहे. प्रतिशिर्डी असा शब्द वापरता आला असता, परंतु तो सांप्रदायिक आहे. साई प्रेमसमय आश्रम असे पुढे नाव दिलेले असते. एकंदरीत हे बाबा प्रेमाचे भुकलेले आहेत असे मला दिसले, त्यामुळे सगळीकडे प्रेम 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 शब्द टाकला होता. आयुष्यामध्ये विचारांमध्ये स्पष्टता नसली की माणसाचे काय होऊ शकते याचे उदाहरण नर्मदामाई जणू आम्हाला दाखवत होती. आम्ही गेल्यापासून बाबा अखंड बोलत होते आणि त्यातल्या एकाही वाक्याला आधीच्या वाक्याचा संदर्भ नव्हता. कमीत कमी वेळामध्ये त्यांनी काय काय केले आहे हे सांगायचा केविलवाणा प्रयत्न ते करत होते. मला मनापासून या माणसाची दया आली. सुदैवाने ते योग्य ठिकाणी होते. नर्मदा माता नक्कीच त्यांचे कल्याण करेल यात शंकाच नाही. माझ्याबरोबर दक्षिण तटावर चालणाऱ्या बंगाली मुलांसोबत आणि अवधूत फर्लेसोबत चालणारे देखील असेच एक परिक्रमावासी होते, ज्यांचे किस्से ते मला सांगायचे. 6 फूट उंच असलेले हे पुण्याचे परिक्रमावासी साईबाबांसारखा वेश धरून चालायचे आणि कोणी नर्मदेहर म्हटले की आशीर्वाद देऊन उभे राहायचे. मग समोरचा माणूस आपसुकच येऊन पाया पडायचा. या मुलांनी त्या प्रतिसाई बाबांची भरपूर थट्टा केली होती. असे अनेक प्रकारचे लोक तुम्हाला नर्मदा परिक्रमेमध्ये भेटतात. अहो, साक्षात आद्य शंकराचार्यांना देखील असे लोक भेटले. तिथे तुमची आमची काय कथा. उगाच नाही त्यांनी नर्मदाष्टकात म्हटलं आहे, पंडिते शठे नठे. नटून थटून वेशभूषा करून वावरणारे सुद्धा भेटणार परिक्रमेत. आपण त्यांच्याकडे पाहायचे आणि आपल्या मार्गाने चालत राहायचे. समोरचा प्रत्येक मनुष्य आपल्याला काही ना काही शिकवत असतो. एकतर काय करावे हे शिकवत असतो किंवा काय करू नये हे देखील शिकवत असतो. स्वयंसाई बाबांची गाडी ज्योतिबेंवर घसरल्यावर मात्र मी उठलो, कारण त्या खरोखरच निस्पृहपणे परिक्रमावासींची सेवा करत आहेत आणि त्यासाठी त्यांच्या वेशामध्ये त्यांनी कुठलाही बदल केलेला नाही. आहेत त्या घरात राहून त्या वेशामध्ये त्या एका महान संतपदाला पोचलेल्या आहेत आणि हे त्या स्वतः म्हणत नसून माझ्यासारखे परिक्रमावासी त्यांना हे बिरुद आपणून देत आहेत. या आहेत ज्योतिबेन. ज्याप्रमाणे फुलाला मी उगवलं आहे याची जाहिरात करावी लागत नाही. भुंगे आपोआप त्याचा शोध घेत घेत येतात, तसेच हे आहे. मी आता संत, जगद्गुरू, सद्गुरू, आचार्य झालो आहे हे आपण सांगायचे नसते. तसे तुम्ही झालात की मुमुक्षु लोकांना आपोआप त्याचा वास लागतो. जाताना मात्र परमेश्वर सगळीकडे आहे हा भाव मनात ठेवून स्वयंसाई बाबांना साष्टांग नमस्कार केला आणि पुढे निघालो. दुर्दैवाने त्यांचा एकही फोटो कोणीच इंटरनेटवर टाकलेला दिसत नाही, नाहीतर तुम्हाला फोटो पाहायला नक्कीच मौज वाटली असती. राहून राहून असे वाटते की यांनी साईबाबांचा वेश धारण न करता केवळ परिक्रमावासी सेवा केंद्र चालवले असते तर ते त्यांना अधिक आनंद मिळाला असता आणि परिक्रमावासींना देखील त्यांच्याबद्दल अधिक आदर उत्पन्न आला असता. माझ्यासोबत तिथे असलेले सर्वच परिक्रमावासी बाहेर पडल्यावर या प्रतिसाईबाबांची थट्टामस्करी करत होते, यातच सर्व आले. असो, इथून पुन्हा एकदा काठावर आलो. वाळू माफियांनी मोठाच उच्छाद मांडला होता. मैयामध्ये 2 मोठे पूल तयार केले होते व त्यावरून शेकडो डंपर चालत होते. काठाने चालणे कठीण करून सोडले होते. जिथे पाय ठेवून चालता येईल अशा जागेवरूनच डंपर जायचे. ते आले की बाजूला व्हावे लागायचे. बाजूला दीड
2-2 फूट उंच चिखलाचे ढीग असायचे. अखेरीस थोडासा वरचा शेतातला मार्ग पकडला आणि चालू लागलो. तत्पूर्वी धर्मशाला नावाच्या गावामध्ये धर्मेश्वर महादेवाचं मंदिर, दत्त मंदिर आणि 5 पांडवांची गुहा लागली. याचं दर्शन घेऊन पुढे निघालो. हे आहेत श्री धर्मेश्वर महादेव. धर्मेश्वर महादेवाचं मंदिर आणि दत्त मंदिर. धर्मेश्वर या गावात दिसणारं मैयाचं सुंदर असं पात्र. अथांग जल. ही आहे 5 पांडवांची गुफा. 5 पांडवनी गुहा. झणोर गावामध्ये बलकेश्वर महादेवाचे मंदिर आहे. तिथे दर्शन घेतलं आणि भरूच जिल्हा संपला. आता नांदगा नावाचं गाव लागलं, जे भरूच जिल्ह्यामध्ये येतं आणि याच्या पुढे सोमज, देलवाडा ही गावे बडोदा जिल्ह्यामध्ये येतात. इथे असलेल्या नंदादेवी मातेच्या मंदिरामुळं या गावाला नांद हे नाव पडलं असावं. नांदगावचा घाट कायम गजबजलेला असतो, कारण इथे मगरींपासून संरक्षण करणाऱ्या जाळ्या लावलेल्या आहेत. त्यामुळे स्नान करणे तुलनेने सुरक्षित आहे. त्यामुळे उत्सवामध्ये आणि पर्वणीमध्ये इथे मोठी गर्दी असते. मगरींपासून सावध करणारे फलक इथे देखील सरकारने जागोजागी लावलेले आहेत. घाटावर स्नानासाठी झालेली भाविकांची गर्दी आणि त्यांच्या संरक्षणासाठी घातलेलं कुंपण आपल्याला दिसते मैयामध्ये. यात्रेकरूंसाठी उभ्या केलेल्या तात्पुरत्या तंबूमध्ये बसलेले सेवेकरी यांचं संग्रहित छायाचित्र आपण बघतोय. सामाजिक वनीकरण विभाग नेहमीच मगरींपासून सावध करणाऱ्या अशा पाट्या इथे लावत असतो. बघा, इतके सर्व करूनही लोक नको तिथे पाण्यात उतरतात आणि मगरींच्या बक्षस्थानी पडतात. नांदमध्ये पोहोचेपर्यंत चांगली टळटळीत दुपार झाली होती. पोटात कावळे ओरडू लागले होते, परंतु इथल्या कुठल्या मंदिरामध्ये परिक्रमावासींची सेवा होत नव्हती. इतक्यात एका ग्रामस्थांनी मला सांगितले की सद्गुरू कबीर धर्मदास सेवाश्रम नावाचा आश्रम या गावाच्या शेवटी आहे. तिथं अनुदान केलं जातं. त्याप्रमाणे तो कबीर आश्रम शोधत मी निघालो. अखेरीस गावाच्या शेवटी आश्रम सापडला, परंतु तिथे कोणीच नव्हते. बहुतेक गावातील खेळणाऱ्या मुलांनी परिक्रमावासी आले आहेत अशी वर्दी दिली आणि मग 2-3 लोक तिथं आले. किती मूर्ती आहे त्याचा अंदाज त्याप्रमाणात त्यांनी मला शिधा दिला. त्यांनी मला शिधा दिला आणि मग मी स्वयंपाक केला. भरपूर बटाटे टाकून सुंदर अशी खिचडी मी बनवली. आश्रमाच्या मागच्या बाजूला चूल होती, तिथे स्वयंपाक केला. माझ्याबरोबर अजून काही परिक्रमावासी तिथे पोहोचले होते. साधारण 7-8 जणांचा उत्तम स्वयंपाक केला आणि मी पोटभर भोजन घेतले. भोजन जास्त आल्यामुळे आणि उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे पुढे जायची इच्छा होईना. आश्रमाच्या आवारामध्ये सुंदर कडुलिंबाची झाडं होती आणि बसण्यासाठी बाकडी टाकली होती. त्यातल्या एका बाकड्यावर बसल्या बसल्याच माझा डोळा लागला. हाच तो नांदगावातला कबीर आश्रम आणि त्याचं ऐसपैस पटांगण, कबीर धर्मदास सेवाश्रम. या आश्रमाचा परिसर फार मोठा आहे आणि लिंबाच्या झाडांची सावलीसुद्धा खूप छान आणि घनदाट अशी आहे. आश्रमाच्या मागच्या बाजूला इथे चुलीवरती मी स्वयंपाक केला आणि नंतर सगळी भांडी वगैरे इथेच घासली. ती ही जागा आहे. चांगली 2 तास झोप काढल्यावर आपोआप जाग आली आणि आश्रमात कोणीच दिसत नाही असं पाहून मी पुढे जायला निघालो. जेवण झाल्या आश्रमातल्या सेवकांनी माझ्या वहीमध्ये हा शिक्का दिला. शिक्क्यावर जिल्हा भरूच असं लिहिलं असून इथून पुढे वडोदरा जिल्हा लागतो असं मला ग्रामस्थांनी सांगितलं. कबीर आश्रमाच्या शेजारीच योगानंद आश्रम नावाचा एक मोठा आश्रम आहे. परमहंस योगानंद यांच्या नावाने काढलेला आश्रम दिवसा परिक्रमावासींना चहा बालभोग वगैरे देत असतो, परंतु रात्रीचं भोजन आणि मुक्कामाची सोय इथं नव्हती. आश्रमातल्या सेवकाने मला चहा पिण्यासाठी आत बोलवलं. हा आश्रम साधना करण्यासाठी बनवण्यात आला होता. एक माताजी हा आश्रम चालवतात आणि त्या स्वभावाने अतिशय आनंदी, उत्साही आहेत असं मला काही सहपरिक्रमावासींनी नंतर सांगितलं. इथे दत्ताचं मंदिर आहे. इथून बरोबर समोर सरळ रेषेमध्ये तरसाली गाव होतं. तिथल्या तारकेश्वर किंवा तल्पेश्वर महादेवाची कथा किंवा व्यथा आपण मागील एका प्रकरणामध्ये पाहिलीच आहे. पुढे किनाऱ्यावरील दाट झाडी डाव्या हाताला ठेवत मी चालत राहिलो. इथे जुना आखाड्याचा एक आश्रम होता. शंभूगिरी महाराज नावाचे साधू हा आश्रम चालवायचे. मी दर्शनाला गेल्यावर त्यांनी मला सांगितलं की इथून पुढे खोल ओढा आडवा येत होतो, त्यामुळे रस्ता नाही. परंतु मला किनारा सोडायचा नाही हे मी निक्षून सांगितल्यावर त्यांनी मला एक जबरदस्त जागा सांगितली, जिथे तो ओढा ओलांडण्यासाठी कमरेएवढ्या पाण्याखाली मातीचा भराव घालण्यात आला होता. इथून मी तो ओढा सहज पार केला आणि देलवाडा गावामध्ये आलो. आपण बघू शकताय जुना आखाड्याचा आश्रम इथे दिसतोय, शंभूगिरी महाराजांचा, आणि त्याच्या समोर दिसणारा तो ओढा. सुंदरशा झाडीमध्ये असलेला हा आश्रम आहे. अन्य साधू आणि नागा साधू हे मुख्यत्वे करून इथेच मुक्काम करतात. पुढे आडवालेला ओढा पण आपल्याला इथे दिसतोय या ठिकाणी. आणि मी तो ओढा जिथून पार केला ती जागा आपल्याला दिसते.
आपण जर नीट पाहिलं तर वाळूचा एक छोटासा ढीग आहे पाण्याखाली. देलवाडा गावामध्ये कर्कटेश्वर महादेवाचं मंदिर आहे. त्याचं दर्शन घेतलं. इथल्या प्रत्येक मंदिरामध्ये अजून 2-3 तरी छोटी उपमंदिरं असतातच. इथे देखील कर्कटेश्वरासोबतच शक्रेश्वराचं मंदिर होतं आणि नर्मदा खंडातील प्रत्येक मंदिर समूहाप्रमाणे नर्मदा मातेचं एक मंदिर होतं. काली मातेचंही मंदिर होतं. महादेवाच्या मंदिराचा कळस सजवताना भाविक आपल्याला दिसत आहेत. त्याच्यावरून आपल्याला या मंदिराच्या आकाराचा कल्पना यावी. हे कालीमाता आणि नर्मदा मातेचं मंदिर. जय काली माता. धारदारची हत्यार असलेली आणि सुंदर असं तांब्याचं शिवलिंगाचं कवच आपण बघतोय. या भागातल्या विटभट्ट्यांचे उंच विटांचे मनोरे किंवा चिमण्या असतात. त्यातून धूर उंच आकाशामध्ये सोडला जातो. इथे नर्मदा मातेच्या काठावरती विटांनी बांधलेल्या उभ्या मनोऱ्यावर उगवलेलं सुंदर असं एक वडाचं झाड होतं. मुळात उंचावर असल्यामुळं कितीही पूर आला तरी हे झाड सडत नसे. हे झाड मला फार आवडले. मी चारही बाजूंनी त्याचं निरीक्षण केलं. आपल्याला पूर्वी एकदा कुठल्या तरी प्रकरणामध्ये मी सांगितल्याप्रमाणे वडाचं बीज प्रचंड संयमी असतं आणि अनेक वर्ष उगवण्यासाठी वाट पाहण्याची क्षमता त्या विल्या बीजामध्ये असते. त्यामुळे भिंतीमध्ये किंवा विटांमध्ये वाट पाहून पाहून अशी वाळूमध्ये मिसळलेली बीजे योग्य वेळी उगवतात. त्यांचे बीजावरण मोकळे होण्यासाठी तितके पावसाळे जावे लागतात. पक्ष्यांच्या विष्ठेतून आल्यावर मात्र त्यातल्या आम्लरसामुळे बीजावरण लवकर विरते आणि बीज लवकर उगवते. हाच तो वटवृक्ष जो एका विहिरीवरती उगवला आहे, मनोऱ्यावरती उगवला आहे विटांच्या. हे पहा असं. याला काही स्थानिक लोक भूताचं झाड असं पण म्हणतात, पण तसं काही नाही आहे. ओढा ओलांडून सोमज गावाच्या हद्दीमध्ये शिरलो. अतिशय शांत, निवांत आणि निर्मनुष्य असा रस्ता नर्मदा मातेच्या काठावर चालण्यासाठी मिळाला होता. नर्मदा मैया उगमापाशी लहान आहे. तिथे शेतांचे तुकडे देखील लहान लहान आहेत, परंतु इथे नर्मदा मातेचं पात्र भव्य दिव्य आहे. तसे शेतांचे आकार देखील अतिशय मोठे मोठे आणि प्रचंड आहेत. एका माणसाचे सलग 50-100 एकराचे पट्टे इथं पाहायला मिळतात. इतके मोठे क्षेत्र करायचे असल्यामुळे आपसुकच यांत्रिकीकरणावर भर दिलेला असतो. त्यामुळे एकाच पिकाच्या लांबच लांब सरळ सूट रेषा काढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हे त्या भागातले पट्टे असलेले शेत. शेतांचे अतिशय सरळ सूट आणि मोठमोठाले पट्टे इथं बघायला मिळतात. ही एकाच कुटुंबाची सलग शेती बरं का. मी चौकशी केली होती या जागेची. या भागामध्ये खूप मोठमोठ्या विटभट्ट्या असून त्यांचा धूर जाण्यासाठी उंच उंच विटांचे मनोरे गेलेले आपल्याला दिसतात. मगाशी मी पाहिलेलं वडाचं झाड अशाच एका मनोऱ्यावरती उगवलं होतं. हा सावलीमुळे आपल्याला कळेल की मनोरा किती उंच आहे. या भागातल्या एका वैशिष्ट्यपूर्ण अशा विटभट्टीचं हे अवकाशातून काढलेलं चित्र आहे. विटांच्या मनोऱ्याची किंवा चिमणीची सावली जी पडली आहे त्याच्यावरून आपल्याला बरोबर या आकाराचा अंदाज येणार. इथे पौराणिक असलेल्या मार्कंडेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं आणि नांगरलेल्या होडीतून एक छोटासा ओढा ओलांडला. म्हणजे होडी चालवायची वेळ आलीच नाही, तर होडीचाच पूल करून ओढा ओलांडला. इथं मध्ये ती होडी लावलेली दिसते बघा. त्या होडीतनं पलीकडे गेलो आणि प्रचंड अशा जंगलामध्ये शिरलो. आता मात्र काठाने चालणे कठीण होईल अशा पद्धतीची कुंपणे शेतकऱ्यांनी घातली होती. त्यामुळे अगदी मैयाच्या काठावर असलेल्या एका शेतामध्ये शिरून शेतातूनच चालायला सुरुवात केली. सोमज, देलवाडा, ओझ, पुरा अशी गावं पार करत अखेर मोठी कोरलगाव गाठलं. ओझ गावामध्ये प्रत्येक अधिक ज्येष्ठ महिन्यामध्ये 12 वर्षांनी मोठा मेळा भरतो. इथे सुद्धा वेड्यावाकड्या आकारांच्या दगडांचा खच नर्मदेकाठी सापडतो. इथे पुनीत आश्रम नावाचा एक भव्य दिव्य मंदिर समूह होता. अक्षरशः हा मंदिरे होती. नर्मदा पुराणामध्ये वर्णन केलेली 12 तीर्थक्षेत्र इथं आहेत. पंचकुबेरेश्वर भगवान हे इथलं मुख्य दैवत आहे. त्याच्या आजूबाजूला अनेक मंदिरं आहेत. मंदिरांचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक मंदिर दुसऱ्या मंदिरापेक्षा थोडंसं वेगळं आहे. त्यामुळे कदाचित ती वेगळ्या वेगळ्या काळामध्ये बांधली गेली असावीत अशी शक्यता आहे. परंतु सध्याच्या मंदिर व्यवस्थापनाने संपूर्ण परिसर अतिशय स्वच्छ, सुंदर आणि उत्तम स्थितीमध्ये ठेवलेला आहे. संपूर्ण मंदिर परिसराला कोटा फरशी घालण्यात आलेली आहे. सगळ्या मंदिरांची रंगसंगती देखील एकसारखी ठेवलेली आहे. भाविकांसाठी उत्तम 2 मजली निवास व्यवस्था असून सर्व खोल्या, गाद्या, गिरद्या वगैरे अतिशय स्वच्छ आणि नीटनेटक्या ठेवलेल्या आहेत. विशेषतः पंचकुबेरेश्वराचं मंदिर फारच सुंदर आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावरच दोन्ही बाजूला 2 छोटी मंदिरं आहेत. महादेवाच्या पिंडीला अन्यत्र तांब्याचं किंवा पितळेचं कवच असतं, परंतु इथं मात्र चांगल्या दर्जाचं जाडजूड चांदीचं कवच महादेवाला चढवलेलं आहे. मंदिर परिसरामध्ये उत्तम बागबगीचे आहेत. तसेच नर्मदा मातेच्या बाजूला मोठी मैदानवजा जागा सोडलेली असून तिथे फरसबंदी केलेली आहे आणि बसण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे. इसवी सन 1907 मध्ये जन्माला आलेल्या पुनीत महाराज नावाच्या संतांनी तीर्थक्षेत्र विकसित केलेलं आहे.
हे तीर्थक्षेत्र. इथे 1200 वर्ष जुनं एक शिवलिंग आहे. निळकंठेश्वर महादेवाचं हे शिवलिंग दर महाशिवरात्रीला आणि व्यतिपात नावाच्या योगावर एक तीळ आकाराने वाढतंय अशी पाटी देखील इथं मंदिरामध्ये लावलेली आहे. इथे रणछोडराय कृष्णाचं मंदिर आहे, गायत्री मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, भवानी माता, आशापुरी माता, महादेव तर आहेतच, गणपती आहेत, मारुती आहेत, अशी अनेक देवीदेवतांची मंदिरं या ठिकाणी आहेत. फार पूर्वी इथे एखादं भव्य मंदिर असावं असे अवशेष जागोजागी सापडतात. ते गोळा करून लोकांनी देव म्हणून पूजलेले आहेत. पुनीत भवन नावाच्या वास्तूतल्या एका भव्य सभागृहामध्ये सगळ्या परिक्रमावासींची उतरण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या पुनीत आश्रमापासून डास गायब झाले. नर्मदा मातेच्या पाण्याची चवसुद्धा पुन्हा पहिल्यासारखी झाली. मला आधेमध्ये भेटलेले सर्व परिक्रमावासी इथं मुक्कामाला आलेले होते. तुकाराम सुरवसे, केरळी संन्यासी, मुंबईचा नागाबाबा, तिवारी मौनी बाबा आणि अजून बरेच लोक इथे मुक्कामाला होते. मी काठाकाठाने चालत असल्यामुळे सर्वात आधी मुक्कामावर पोहोचत असे. हे लोक शॉर्टकट म्हणून डांबरी सडकेने चालत, परंतु उशिरा पोहोचत. हे गणित मला कधीच सुटले नाही. अगदी नकाशावर अंतर मोजलं तरीसुद्धा तुमच्या डोळ्याला स्पष्टपणे दिसतं की डांबरी रस्ता सरळ असल्यामुळे अंतर वाचवतो, परंतु काठाने कितीही वळणे घेत चालले तरी परिक्रमावासी तेवढ्याच वेळात अधिक अंतर कापतो. ही सर नर्मदा परिक्रमेची खरी मेख आहे. अतिशय प्रशस्त अशा भंडारगृहामध्ये उत्तमपैकी भोजन व्यवस्था आश्रमाने केलेली आहे. या आश्रमाचं एक वैशिष्ट्य असं की इतकी सगळी व्यवस्था असून उभी केलेली असून इथे तुम्हाला स्वच्छता करणारा किंवा पहारा देणारा किंवा व्यवस्था पाहणारा, पूजा अर्चा करणारा कोणीही मनुष्य फिरताना दिसत नाही. तरी देखील सर्व सुरळीत चालू आहे. आहे की नाही गंमत? हे स्थान अतिशय पवित्र आहे, अतिशय जागृत आहे आणि चातुर्मास करण्यासाठी अतिउत्तम आहे. थोडासा आश्रमाचा फेरफटका आता आपण मारूयात, म्हणजे आपल्याला आश्रम कसा आहे ते लक्षात येईल. हाच तो पुनीत आश्रम आणि त्या आश्रमातला विविध प्रकारच्या मंदिरांचा समूह. आपण बघू शकता की एकही मंदिर दुसऱ्या मंदिरासारखं नाही. आश्रमातला भव्य असा हा भक्तनिवास आहे. हे आश्रमातलं पंचकुबरेश्वर महादेवांचं शिवलिंग आपण बघतोय. मागे पार्वती देवी आहे. हे त्या मंदिराचं सुंदरसं प्रवेशद्वार, ज्याच्या दोन्ही बाजूला मंदिर आहेत आणि चांदीचं सुंदरसं मखर घातलेला, साजशृंगार केलेला महादेवांचा हा अवतार आपण बघतोय. पुरातन मंदिराचा अवशेष शनी किंवा कुबेर म्हणून एक स्थापन केलेला इथं मुखवटा दिसतोय. ज्यांच्यामुळे हे तीर्थक्षेत्र पुनीत झालं असे पुनीत महाराज. पुनीत महाराजांनी इथं राहून गायत्रीची पुरस्चरण केलेली होती. पुनीत आश्रमात ते बगीचे खूप सुंदर आहेत. मागच्या बाजूला संध्याकाळी इथे बसण्यासाठी आणि दूरवर दिसणाऱ्या नर्मदावतीचं दर्शन घ्यायला खूप भारी वाटतं. मध्ये थोडीशी शेती आणि वाळूचा मोठा किनारा आहे. समोर भालोद नावाचं गाव आहे. कुबेर भवन हेच भोजनालय. भोजनालयाच्या नावातच कुबेर असेल तर आतमध्ये पदार्थांची काय रेलचाल असेल याची कल्पनाच केलेली बरी. इथे पुरातन कुबेर मंदिर असल्याचे काही अवशेष आपल्याला बाहेर दिसतात. संत श्री पुनीत महाराज म्हणतात, सेवा आणि स्मरण जगमा करवाना छे. जगमा करवाना छे जे काम, सेवा तो जनसेवा करवी लेऊ रामनु नाम. सेवा आणि स्मरण जगमा करवाना छे जे काम, सेवा तो जनसेवा करवी लेऊ रामनु नाम. अर्थात करावे स्मरावे जगी काही काम, जनांचीच सेवा मुखी रामनाम, असा त्याचा अनुवाद आहे. इथे लावलेली अजून एक पाठी आहे. 1200 वर्ष पुराणा श्री नीलकंठेश्वर महादेव, महाशिवरात्री आणि व्यतिपात होय तो एक तल जेटलावधेचे. अर्थात 1200 वर्ष जुन्या नीलकंठेश्वर महादेवांची शिवपिंडी महाशिवरात्र आणि व्यतिपात योग असेल तेव्हा एक तीळ वाढते. हे दत्तात्रेय भगवान आणि गायत्री मातेचं मंदिर आहे. हे आहेत रणछोडराय कृष्ण, सुंदरशी मूर्ती. मंदिराची स्थापत्यशैली अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्यानं अनेक महापूर पाहिलेले आहेत. त्यामुळे ही सगळीच मंदिरं खूप चांगल्या दर्जाची बांधलेली आहेत. सभागृहामध्ये परिक्रमावासींची निवास व्यवस्था होत असते आणि मी देखील इथेच राहिलो होतो. याच दांड्यावर कपडे वाळत घातले होते. असा मोठा आश्रम आला की तो कपडे धुण्याचा दिवस असतो. मंदिरातील अनेक शिवलिंगांपैकी एक सुंदर असं शिवलिंग. मंदिरातली स्वच्छता दृष्ट लागण्यासारखीच आहे. हे मंदिरातली नर्मदा मातेची सुंदर अशी मूर्ती आहे. शिवलिंगाच्या ज्वेलरीचे जितके प्रकार नर्मदा खंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तेवढे जगात कुठेच पाहायला मिळणार नाहीत. हे मंदिर समूहाचं दुरून काढलेलं चित्र आणि पंचकुबरेश्वर महादेव, आशापुरी माताजी. राजस्थान जवळ असल्यामुळं आशापुरी मातेचा प्रभाव इथे दिसतो. आणि हे आहेत आपले सर्वांचे लाडके रामदासी शैलीतले वीर मारुती. पुनीत आश्रमातल्या विविध विश्वस्तांचे क्रमांक या ठिकाणी एका पाठीवर लिहिले होते. त्याचं चित्र मी जोडतोय. कुणाला संपर्क करायचा असेल तर कृपया स्क्रीनशॉट घ्यावा.
भल्या पहाटे उठून स्नानपूजनादी अन्निका टोपून नारेश्वरचा रस्ता धरला. अर्थातच रस्ता म्हणजे मातेचा काठ. दर काही अंतर गेल्यावर मी माझा दंड तपासून पाहत असे. तो कोरडा पडला याचा अर्थ आपला मार्ग चुकतोय. लगेच नर्मदा मातेच्या काठाला जाऊन तिच्या जलामध्ये तो बुडवत चालायचो, ज्यामुळे तो पुन्हा ओला व्हायचा. आता सर्वत्र वाळू आणि एका बाजूला घनदाट जंगल असा प्रवास होता. इथे समोर मणिनागेश्वर आणि ज्याच्या पायऱ्याच वाहून गेल्या होत्या ते शाश्वत मारुतीधाम आदी स्थानं दिसत होती. माझ्यासोबत तुकाराम बुवा सुरवसे होते, परंतु ते वरील झाडीजवळच्या मार्गातून चालत होते. मी मैयाच्या जवळून चालत होतो. काठाने चालण्याचा एक सर्वात मोठा फायदा असा होत असे की कमंडलूतून पाणी प्यायची काही वेळ यायची नाही. जेव्हा केव्हा तहान लागेल तेव्हा खाली वाकायचं आणि उन्मुक्तपणे उंजळत्या नर्मदा नदीचं पवित्र जल आकंठ मनसोक्त असं प्यायचं. दिवसातून किमान 30 ते 40 वेळा मी असे पाणी पित असे. त्यामध्ये तृषाशमन हा हेतू गौण असायचा, तर रेवास्पर्श व नर्मदा जलाचे तीर्थप्रशन पुन्हा पुन्हा घडावे हा हेतू अधिक असायचा. अशीच मला तहान लागली म्हणून मी नर्मदा जल पिण्यासाठी योग्य जागा शोधू लागलो. जिथे काठावर चिखल अधिक असतो तिथे पाणी पिता येत नाही, तर तिथे एखादा खडक असतो जिथे पाणी पिणे सोपे जाते. त्यातही जर गवत नर्मदेच्या पाण्यामध्ये शिरलेले असेल तर तिथे पाणी फार स्वच्छ असते. पाणी पिताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची असते, ती म्हणजे आपला पाय नर्मदा मातेला लागला नाही पाहिजे. खरं म्हणजे पाणी पिताना पायातली पादत्राणं बाजूला काढून ती पाणी पिले पाहिजे, परंतु हे दरवेळी करणे शक्य होत नाही. त्यामुळे मी अशी जागा शोधायचो की जिथून आपल्याला पादत्राणांचा स्पर्शच नर्मदा मातेला होणार नाही. आता सुद्धा मला अशीच एक जागा सापडली. सर्वत्र हिरवगार गवत होतं आणि नर्मदा मातेच्या मधूनच साधारण 1.5 ते 2 फुटावर एक दगड वरती आला होता. मी अशी जागा फार उत्तम, कारण त्या दगडावरती एक पाय ठेवला की काठावर एक पाय ठेवायचा आणि खाली वाकून थेट तोंडाने सुद्धा पाणी पिता यायचे. अर्थात तसे काही केले नाही, कारण असल्या उटपटांग गोष्टी करायला नर्मदा खंडामध्ये परवानगी नाही. नर्मदा मातेचं पावित्र्य जपलं जावं याची प्रचंड काळजी सर्व साधू समाज घेत असो. तर तो दगड मला दिसला आणि त्याच्यावरती मी पाय ठेवणार इतक्यात एकदम माझ्या काळजात धस्स आले, कारण तो दगड चक्क हलतोय असं मला दिसलं. आश्चर्याने आणि कुतूहलाने मी पाहिल्यावर मला असं लक्षात आलं की तो दगड नर्मदा मातेवर चक्क तरंगत होता. त्याला मी दंडाने पुढे ढकलले तर तो प्रवाहामध्ये वाहून जाऊ लागला. मी पटकन पुन्हा एकदा दंडाने त्याला अलीकडे ओढले आणि तुकाराम बुवांना आवाज दिला की धावत इकडे या, पहा काय चमत्कार आहे. त्यांनी देखील तरंगणारा दगड पाहिला आणि मला म्हणाले, घे सोबत. मी म्हणालो की कशाला दिसते ओझे, परंतु त्यांनी मला फार आग्रह केला आणि तो दगड सोबत घ्यायला लावला. तो दगड म्हणजे प्रत्यक्षामध्ये सच्छिद्र असलेली एक प्रकारची आधुनिक वीटच होती. आजकाल बांधकामामध्ये अशा तरंगणाऱ्या विटा मिळतात हे मला त्यावेळी माहिती नव्हते. त्यामुळे ती अतिशय जड अशी वीट मी सोबत घेतली. शुक्लतीर्थावर तिचं वजन मी काल शुक्लतीर्थावर जितकं वजन मी काल कमी केलं होतं त्याच्या दुप्पट वजन नर्मदा मातेनं माझ्या पाठीवर लादलं. आम्ही घोड्यांना जेव्हा काम देत असतो ना, तेव्हा त्याचं एक सूत्र असतं, जितके तुम्ही घोड्याला किंवा कुठल्याही जनावराला मोकळे सोडाल आणि खाऊ पिऊ घालाल तेवढी त्यांची मस्ती वाढत जाते. माणसांचे किंवा मुलांचे सुद्धा तसे असते पहा. केवळ खाऊन पिऊन बिनकामाचे बसलेले लोक फार मस्तीखोर असतात. अशा घोड्यांना मग जड सामान लागून भरपूर काम लावून दिलं आणि पिदाडलं की ते शांत होत जातात. आता सुद्धा नर्मदा मातेनं ठरवलं की याच्या पाठीवरचा भार हलका केला तर हा उड्या मारणार. त्यापेक्षा त्याच्या पाठीवर चांगलं वजन ठेवावे, म्हणजे सरळ एका मार्गाने चालेल. अर्थात जरी बांधकामाची वीट असली तरी देखील त्या विटेने नर्मदा मातेमध्ये बरीच वर्षे प्रवास केलेला आहे हे तिची अवस्था पाहिल्यावर लक्षात येत होते. तिच्यावरती नानाविध प्रकारचे शेवाळे उगवले होते. ज्या नर्मदा मातेच्या काठावर बसून करोडो लोकांनी तीर्थप्रशन केले आहे आणि तपश्चर्या केली आहे, त्या तीर्थामध्ये न्हाऊन माखून निघालेली ही वीट परिक्रमेमध्ये माझ्यासोबत असणे हे माझ्यासाठी आनंददायक होते. त्यामुळे तुकाराम महाराजांच्या आदेशानंतर मी लगेच ती वीट उचलली आणि एका वस्त्रामध्ये गुंडाळून झोळीमध्ये ठेवून दिली. हीच ती मोठी कोरल येथे मैयाच्या पात्रामध्ये तरंगताना सापडलेली वीट अथवा तैरती शिला. पाठीवरचा भार वाढल्यामुळं काही काळ गतीवर परिणाम झाला, परंतु लवकरच मी पुन्हा एकदा पहिल्यासारखी गती पकडली. तुकाराम बुवा मला सांगत होते की इथून समुद्र जवळ आहे आणि समुद्राच्या भरतीचं पाणी इथपर्यंत येतं, याचा अर्थ ही नक्कीच रामसेतूची वीट असणार, जी समुद्रातून वाहत वाहत इथपर्यंत आली आहे. त्यामुळे ती तुझ्याकडेच ठेव. ती वीट रामसेतूची आहे किंवा नाही हे मला तेव्हा माहिती नव्हते व आता देखील माहीत नाही, परंतु ती वीट नर्मदा मातेमध्ये मिळाली हे माझ्यासाठी पुरेसे आहे, कारण नर्मदा मैया का हर कंकर शंकर होत आहे. अशी वीट किंवा तैरती शिला मला नर्मदा मातेच्या प्रवाहामध्ये कुठेही पुन्हा दिसली नाही आणि आधी देखील दिसली नव्हती. या तैरत्या शिलेमुळे माझा भवभार जरी कमी होणार असला तरी पाठीवरचा भार मात्र चांगलाच वाढला आणि प्रत्येक पाऊल पूर्वीपेक्षा अधिक जड वाटू लागले. अशीच जड पावले टाकत टाकत काठाने मार्गक्रमण सुरू केले. नर्मदा माता शेजारीच असल्यामुळे कुठलाही भार हा फारसा भार वाटत नव्हता. जधी माय रेवा असे दूर फार, तदा वाटू लागे स्वतःचाही भार. जसे चालतो नर्मदा माई काठी,
मिटे भार सारा किती घेऊ पाठी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.